नमस्कार. स्वादिष्ट मराठी किचनच्या आजच्या या भागात सर्व खवय्यांचं मनपूर्वक स्वागत. आज 14 फेब्रुवारी, अर्थातच व्हॅलेंटाईन डे. प्रथम सर्व खवय्यांना व्हॅलेंटाईन डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज मी तुम्हाला बनवून दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने स्ट्रॉबेरी क्रीमचा पदार्थ. महाबळेश्वरमध्ये गेलात आणि जर महाबळेश्वर स्टाईल हे स्ट्रॉबेरी क्रीम जर तुम्ही नाही खाल्लं तर तुम्ही बरंच काही मिस केलं असं म्हणता येईल. तसाही आता थंडीच्या दिवसात स्ट्रॉबेरीचा सीझनही चालू आहे, त्यामुळे आजच्या या व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी हे महाबळेश्वर स्टाईल स्ट्रॉबेरी क्रीम तुम्ही नक्कीच बनवायला हवं. हे बनवण्यासाठी आपण 3 स्टेप्स आहेत. यातली पहिली स्टेप म्हणजे आपण स्ट्रॉबेरीचं कॉम्पोट करून घेणार आहोत. तर पाहूया साहित्य काय आहे. स्ट्रॉबेरी कॉम्पोट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम स्ट्रॉबेरी. इथे मी स्ट्रॉबेरीचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. त्यानंतर 50 ग्रॅम साखर. इथे मी कॅस्टर शुगर घेतलेले आहे आणि इथे मी स्ट्रॉबेरी इसेन्स घेतलेला आहे. चला तर मग कृतीकडे वळूया. प्रथम एका नॉनस्टिक पॅन मध्ये आपण हे स्ट्रॉबेरीचे सर्व तुकडे घालून घेणार आहोत. त्याबरोबरच ही कॅस्टर शुगर पण आपण टाकून ह्याचा आपण एक पल्प बनवणार आहोत. आता हे मिश्रण साधारणपणे 5 मिनिटं आपल्याला शिजवून घेतलेलं आहे. अजून साधारण 5 मिनिटात हे आपलं स्ट्रॉबेरी कॉम्पोट तयार होईल. आता तुम्ही बघू शकता इथे आपलं स्ट्रॉबेरी कॉम्पोट तयार झालेलं आहे. आता हे आपण थंड करत ठेवूया. थंड झाल्यानंतर हे कॉम्पोट आणखीन घट्ट होईल. आपल्याला तीच कन्सिस्टन्सी हवी आहे, त्यामुळे आता आपण हे थंड करत ठेवूया. स्ट्रॉबेरी कॉम्पोट नंतर आता दुसरी स्टेप आहे ती आपली व्हिपिंग क्रीम बनवण्याची. इथे मी तुम्हाला इन्स्टंट व्हिपिंग क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे. तर पाहूया आपली दुसरी स्टेप व्हिपिंग क्रीम बनवण्याचं. आपण इन्स्टंट व्हिपिंग क्रीम करून घेणार आहोत. यासाठी आपण इथे ब्लूबर्ड कंपनीचं हे व्हिप टॉपिंगचं पॅकेट घेतलेलं आहे. यामध्ये दिलेल्या कृतीनुसार आपण इन्स्टंट व्हिपिंग क्रीम बनवून घेणार आहोत. 100 मिलीलिटर पाण्यामध्ये या ब्लूबर्ड व्हिपिंग क्रीम टॉपिंगचं सर्व पॅकेट आपण ह्यात घालून पूर्णपणे विरघळून घेणार आहोत आणि हे 15 ते 20 मिनिटं आपण फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. व्हिपिंग क्रीम बनवण्यासाठी थंड पाण्याचा वापर करायचा आहे. आता हे मिश्रण आपलं तयार आहे. आता हे आपण 15 मिनिटं फ्रीझरमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. हे आपलं व्हिपिंग क्रीमचं मिक्सचर 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता हे फ्रीझरमधून काढलेलं आहे. आता हे आपण इलेक्ट्रिक व्हिपरने व्हिप करून घेऊया. आता तुम्ही पाहू शकता इथे मी हे व्हिपिंग क्रीम अर्ध व्हिप करून घेतले आहे आणि बघा ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला आधी हवी आहे. त्यानंतर आपल्याला ह्यात फ्रेश क्रीम, कुठल्याही कंपनीचं आपल्याला हे क्रीम, फ्रेश क्रीम यात घालायचं आहे आणि हे पुन्हा एकदा व्हिप करून घ्यायचं आहे. पुन्हा आपण व्हिप करून घेणार आहोत. तुम्ही आता पाहू शकता आपलं इन्स्टंट व्हिपिंग क्रीम इथे तयार आहे. आता आपण स्ट्रॉबेरी क्रीम बनवूयात. आणि आता शेवटची आणि तिसरी स्टेप, आपण हे स्ट्रॉबेरी क्रीम हे एकत्र करून आपण सर्व करणार आहोत. आता ह्यातलं थोडंसं आपण क्रीम दुसऱ्या काचेच्या भांड्यात काढून घेणार आहोत, ज्यात आपण हे स्ट्रॉबेरी कॉम्पोट जे तयार केलं होतं मगाशी ते आता संपूर्णपणे थंड झालेलं आहे, ते मिक्स करून घेणार आहोत. आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्ही हे जास्त मिक्स केलं तर हे क्रीम पातळ होण्याची शक्यता असते. थोडासा हा कलर आणण्यासाठी इथे मी घालत आहे हे स्ट्रॉबेरीचं
इसेन्स किंवा स्ट्रॉबेरी कलर अगदी 2 थेंब घालायचे. आता तुम्ही इथे पाहू शकता आपल्या इथे स्ट्रॉबेरी क्रीम अगदी तयार झालेला आहे. पहा की अगदी सुंदर स्ट्रॉबेरीचा रंग इथे आपल्या या स्ट्रॉबेरी क्रीमला आलाय. आता आपण हे सर्विंग ग्लासमध्ये सर्व करूया. सर्विंग ग्लासमध्ये सर्व करण्याआधी आपण तळाशी थोडंसं हे स्ट्रॉबेरी कॉम्पोट घालून घेऊया आणि थोडं पसरून घ्यायचंय. त्यानंतर इथे मी काही स्ट्रॉबेरीचे वेफर्स घेतलेले आहेत. त्याचा थोडासा चुरा मी यात घालणार आहे. तुम्हाला आवश्यक असल्यास तुम्ही घालू शकता. थोडंसं क्रंच येण्यासाठी आपण हे स्ट्रॉबेरी फ्लेवरचं वेफर्स यात घालून घेणार आहोत. त्यानंतर आपण हे जे स्ट्रॉबेरी क्रीम आहे हे या आपल्या सर्विंग ग्लासमध्ये घालून घेणार आहोत. आता आपण यात थोडं सजावटीसाठी हे जे थोडं स्ट्रॉबेरी कॉम्पोट आहे ते वरतून घालणार आहोत आणि एक वॉफल बिस्किट सुद्धा आपण यात ठेवणार आहोत. पाहिलात ना किती अगदी सुरेख इथे आपलं हे स्ट्रॉबेरी क्रीम खाण्यासाठी तयार आहे. पाहिलात ना खवय्यांनो, अगदी सोप्या पद्धतीने हे आपलं महाबळेश्वर स्टाईल स्ट्रॉबेरी क्रीम खाण्यासाठी तयार आहे. हे आज व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुमच्या व्हॅलेंटाईन्सना कसं वाटलं ते सुद्धा नक्की कळवा. तर आता आपण आपली भेट पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आमच्या स्वादिष्ट मराठी किचन या चॅनलवरील सर्व व्हिडिओज तुम्ही नक्की बघा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तसेच त्या बाजूचे असलेले बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका, कारण ह्याचे पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवरती नक्की येईलच. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.